हॅलो. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. जो आपला ब्लॉग हा तिसरा आहे, ज्यामध्ये आपण आज मकर संक्रांतीच्या आधी तिळाचे लाडू वगैरे कसे करणार आहोत ते सगळं असणार आहे. सो स्टे ट्यून. आपण सगळं टाकूयात की आपण कशी प्रोसेस वगैरे असणार आहे. सो बघा पुढे काय होतं आहे. आत्ता रात्रीचे वाजले आहेत 10:30 आणि आम्ही तिळगुळाचे लाडू करत आहोत. कारण की मम्मी गेली होती गावाला आणि ती आज आली. सो म्हणून मग तिला म्हटलं उद्या करण्यापेक्षा आजच करून घेऊयात. सो बघूयात पुढे प्रोसेस काय होते आणि चलो देखते है. आम्ही आता तयारी करत आहोत. नॉट मी, मम्मी करते सगळं. मी फक्त लाडू वाळणार आहे आणि मम्मी माझ्या ब्लॉगमध्ये येत नाही आहे कारण की ती कम्फर्टेबल नाही आहे अजूनपर्यंत ना मम्मी. काय घेशील मम्मी मग? आयफोन घेतला रेशील? आपले गूळ जो आहे तो क्रश झालेला आहे. 1 किलो. 1 किलो तीळ. आणि तो गूळ किती? 1 किलो. ओ अच्छा अच्छा, ओके ओके. मला मम्मीने शेंगदाणे क्रश करायला बसवलं आहे. म्हणजे मला हे पळचे जे आहे ते टरफले काढायला लावलेत. चेक करायचे की आपला पाक रेडी झालेला आहे की नाही. त्यासाठी एक ट्रिक आहे. हे काय मम्मी? पाणी आहे, पाण्यामध्ये हा पाक टाकायचा, गुळाचा पाक, आणि त्याच्यामध्ये असं असं जमतो हे म्हणजे समजायचं की पाक तयार. ओके ओके. वेलची पण टाकलेली आहे. फायनली आपले लाडू झालेले आहेत आणि आता हे सगळं डब्यामध्ये स्टोअर करू आणि त्यानंतर मग झोपायला जाऊ. सो फायनली आपले लाडू झालेले आहेत आणि ते आपण उद्या टेस्ट करूयातच. आणि तोपर्यंत सगळ्यांना मकर संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.